झंझावाती वादळाची मराठी मानाचा मानबिंदू सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतीसूर्य व रयतेचा कल्याणकारी राजांची म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आज 393वी जयंती मंगलमय आनंदमय असा हा सोहळा सर्वांच्या साक्षीने आपण साजरा करीत आहोत. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच समजला नसता. स्वातंत्र्याचा अर्थच समजला नसता. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयात निधडा छातीने मृत्यूशी झुंज देणारे संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची ज्यांनी प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊसाहेब आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण प्रदेशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करते आणि मानाचा मुजरा करते. प्रास्ताविकाकडे वळूया. सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे. सुखदुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे. आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्त्व प्रास्ताविकाचे. तसे हे महत्त्व प्रास्ताविकाचे. आजच्या या शिवजयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रास्ताविक आदरणीय सन्माननीय श्रीयुत जुंबडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जय जिजाऊ. जय जिजाऊ. यांनी आज धाडस करून आज या रॅलीमध्ये संपूर्ण समर्थनगरीमध्ये HB स्टेटमध्ये मेघदूत विला या परिसरामध्ये ही चांगली रॅली काढून त्यांनी लोकांनी जे काही त्यांना अभिवादन केलं आणि दरवर्षी 17 वर्षापासून आपण हे सर्व करतो आहे. हे खरं कौतुकास्पद आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रास्ताविकतेची मला जबाबदारी आली. गेल्या 15 वर्षामध्ये जे जे वक्ते या ठिकाणी आतापर्यंत आपण बोलावले स्थानिक नागेशदादा चौधरी असू द्यात, सरदार काका असू द्या, श्रीमंत कोकाटे सर असू द्यात, जावेद पाशाजी असू द्या, असे अनेकांचे 15 लोक कोडशे विजी कोडशे पाटील आहेत आणि मागच्या वर्षी पण राम पुण्यानी सर आलेले. याने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडताना ज्या गोष्टी तुम्हा आम्हाला इतिहास मांडत असताना सांगितल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मंत्र सांगितला का शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष नव्हे तर आता जगाच्या पातळीवर सुद्धा त्यांच्यावर अनेक साहित्यकारांनी आपले विचार व्यक्त केलेले असा तो राजा होता. राजेशाहीचं जगामध्ये समर्थन करणारे विचारवंत फार कमी आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं फार अल्पकाळ 38 वर्ष म्हणजे त्यांच्या याच्यापर्यंत राजवट राहिलेली आहे, पण तरीही त्यांचं किंवा त्यांच्यानंतर जी आलेली पेशवाई आहे त्याच्यामुळं राजेशाहीचं समर्थन होऊ शकतच नाही असं गोविंद पानसरे साहेब म्हणतात किंवा बाकी लोक म्हणतात. पण तरीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जाते कारण त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीनं डेमोक्रॅटिक पद्धतीनं लोकांना विश्वासात घेऊन राजव्यवस्था चालवलेली आहे. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव मोठं होते, जेव्हा शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक लोक विचारवंत घेतात तेव्हा अधिक सावधतेची भूमिका तुमच्या आमच्या सर्वांना मांडणे गरजेची आहे. आणि ती मांडलेली आहे की प्राध्यापक कोकाटे सर म्हणतात त्यांच्या पुस्तकामध्ये विचारप्रभामध्ये की शिवाजी महाराजांच्या नावाने
अनेक दंगे घडवण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना हिंदुत्वाचा मुखवटा चढवून त्यांच्या नावावर ज्या दंगली उसळल्या गेलेल्या आहेत, कारण विचारप्रवाह, एकाच व्यक्तीचा विचारप्रवाह दोन्ही प्रकारे मांडला जातो. एकीकडे समतेचा विचारप्रवाह मांडला जातो आणि दुसरीकडे त्यांना कट्टर मुस्लिमांच्या विरोधातला नेता म्हणून मानला जातो किंवा कट्टर मुस्लिमांच्या विरोधात होता. तर याच्यातली सत्य आणि सत्यता जर परखण्याचा प्रयत्न किंवा विचार जर आपण केला तर तर निश्चित ही गोष्ट आहे. म्हणजे या इथच्या विचारपटावर ह्याच गोष्टीच्या वक्त्यांनी अनेकदा केला आणि आम्ही वारंवार त्याच गोष्टी या ठिकाणी मांडतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य त्यावेळेच्या जुलमी असलेल्या मुघलशाहीच्या विरोधातलं होतं आणि त्याला रयतेचं राज्य होतं, सपोर्ट होता. रयतेचा सपोर्ट का होता? कारण पुण्यामध्ये जेव्हा त्यांनी जागीरदारी सुरुवात केली तेव्हा एका पाटलाने एका स्त्रीला, सामान्य रयतेच्या मुलीला उचलून तिचा उपभोग घेतला आणि ही गोष्ट राजांना कळल्यानंतर राजांनी त्या पाटलाला उभं केलं, त्या मराठा पाटलाला, आणि त्याचा चौरंग केला. तेव्हा रयतेला ते आपलं राज्य वाटलं. फक्त एक अपवादात्मक गोष्ट नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या सरदारांनी ती गडी जिंकली देसाईची आणि तिला त्यांनी जेव्हा तिच्यावर बलात्कार केला त्या सरदाराने, तेव्हा त्याचे डोळे टाकून आजन्म सजा दिलेली आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही इथल्या आलेल्या वक्त्यांनी सांगितलेल्या किंवा आज चौधरी सर पण ह्या गोष्टी सांगतात आहे. पण ह्या गोष्टी वारंवार सांगण्याची का गरज येते ही आम्ही समजून घेतली पाहिजे. आजही जर तुम्ही तरुण भारतातला लेख वाचला तर तरुण भारतामध्ये त्या काय गोसावी, त्याचं नाव काय त्याने 3-4 धर्मरक्षक असं नाव मी लिहिलेलं होतं त्यांचं मुद्दा म्हणून. धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज, आता हे नाव तर मायबापान दिलेलं नाही आहे. ह्या धर्मभास्कर सद्गुरू महाराज म्हणतो की त्यांनी जे मांडलेली आहे ना, तर ते वाचल्यानंतर मुसलमानांच्या विरोधात एक प्रकारची चीड सामान्य माणसाला निर्माण होईल, अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एकीकडे आजही ती गोष्ट मांडल्या जाते आणि दुसरीकडे आम्ही भारतीय राज्यघटनेच्या अगोदर सेक्युलर आणि शांततेच्या राज्याच्या व्यवस्थेची कल्पना करतो. कसं शक्य आहे? हा विचारप्रवाह या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करताना या 2-4 अँगलचा अभ्यास करणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून काही सत्य गोष्ट इतिहासातली मी मुद्दा म्हणून तुमच्यासमोर सांगतो. निजाम, कुतुबशाह व आदिलशाही मराठ्यांचे प्राबल्य फार असे. निजामशाहीत मूळ पुरुष गांगवी हा भट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरचा बादशाचा बाप पण हिंदू होता. विजापूरचा संस्थापक युसूफ आदिलशहाने मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलाने पण साबाजीच्या मुलीशी लग्न केले होते. म्हणजे हा इतिहास काय सांगतो की अशीच मुस्लिम आणि हिंदू या देशातली व्यवस्था ही जी आहे ती एकसरणी एकत्र होती. परंतु तुमच्याजवळ एक काल्पनिक शत्रू उभा केला जातो आणि तुम्हाला राजव्यवस्था वर्चस्ववादाचा इतिहास केला जातो. म्हणून ही सामाजिक स्टडीचा या ठिकाणी विचार केला जातो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध झाला. त्यांनी 2 राज्याभिषेक केले, पण छत्रपतीचा विरोध करणाऱ्याचा विरोध त्यांनी नाही केला. ही जी मानसिकता आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाला विरोध करण्याला दंड दिला नाही, ती त्याचा जर विचार तुम्ही केला तर तीच गोष्ट राजश्री शाहू महाराजांच्या काळात घडलेली आहे. त्यांच्यासाठी वैदिक मंत्रोच्चार केले. किती दिवस चालायचं हे? या देशाला जर विश्वगुरू बनवायचं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपला आदर्श पुरुष मानायचा असेल तर या देशातल्या भारतीय राज्यघटनेला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, जी महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराजांच्या विचारावर आहे आणि शिवाजींना त्यांनी आपला आदर्श मानलेला आहे. इवन पेरियार रामास्वामींनी, म्हणजे तुम्ही शिवाजी गणेशन त्यांचं नाव जर पाहिलं तर शिवाजी गणेशन हे यांचं नाव पेरुपुल्यम होतं, पण त्यांनी कन्नडमध्ये शिवाजी महाराजांवर
नाटक बसवलं आणि पेरियार रामास्वामींना त्यांना शिवाजी गणेशन म्हटलं. म्हणजे जी सामाजिक चळवळीमधले जे लेखक आणि साहित्यिक आहे, मग ते तुमचे गोविंद पानसरे असू द्यात, केळुस्कर असू द्यात, श्रीमंत कोकाटे असू द्यात, की शरद पाटील कॉम्रेड प्राच्यविद्या पंडित शरद पाटील असू द्या, यांना शिवाजी हा मुसलमानाचा विरोधक वाटत नाही. आणि दुसरीकडे मोदी पुरंदरे आणि जे राष्ट्रवादी समजतात यांना तो मुसलमानाचा विरोधक वाटतात. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. जर या देशात शांती नसेल, या देशात समता नसेल, या देशात खऱ्या अर्थानं माणसाला माणूस समजला जात नसेल, तर हा देश विश्वगुरू किंवा प्रगतीवर जाऊ शकणार नाही. या तुमच्या बॅरिकेड्समध्ये तो राहील. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, ज्याच्यासाठी इंग्लंड असू द्या, अमेरिका असू द्या, देशातल्या 66 देशामध्ये त्यांचं चरित्र, पुतळे आणि हे सर्व स्थापन केले जाईल. शिवाजींचं जे महत्त्व आहे हे सर्वीकडे वाढत आहे. आणि ते यासाठी वाढत आहे कारण शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेमध्ये माणसामध्ये भेद केला नाही. आणि हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटते त्या लेखामध्ये एक अशी पण गोष्ट लिहिलेली आहे, मुद्दा म्हणून सांगतो, का पूर्वी देवळात देवदासी असत, त्यांना आता मुहम्मदाचा धर्म स्वीकारून कलावंतीचा धंदा सुरू केला. थोडक्यात हिंदू धर्म, संस्कृती, राष्ट्रीय चारित्र्य नष्टप्राय होत चाललेले होते. म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसाला काय वाटणार आहे त्या लेखात पाहिल्यानंतर, की बाबा त्या देवदासी प्रथेला आमचा विरोध आहे, कलावंतींना विरोध नाही आहे, पण मुहम्मदाच्या धर्मात ते स्वीकारला गेलेले आहे. ॲक्च्युली ॲनालिसिस या देशामध्ये व्यवस्थेचं कसं व्हायला पाहिजे 50 वर्षातलं तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या विचाराने माणसाला माणूस घडवणार आहे, कलागुण देणार आहेत, ते विचार आमचे असले पाहिजे. तरच छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आम्ही स्मरण करतो असा त्याचा अर्थ होईल. मी माझे प्रास्ताविकतेचे 2 शब्द या ठिकाणी त्याला विराम देतो, विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवजयंतीच्या मागची आमची भूमिका काय असते? सतत आमची यामागची भूमिका परिवर्तनाचीच असते. परिवर्तन समाजामध्ये कसं घडून येईल, आमचा छत्रपती राजा सगळ्यांना कसा कळेल, यासाठीच आमची ही शिवजयंती आम्ही दरवर्षी या ठिकाणी सातत्याने साजरी करीत असतो. आणि या शिवजयंतीच्या पाठीमागची भूमिका ही जुमडे सरांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या ठिकाणी चांगली या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे. धन्यवाद जुमडे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राध्यापक दिलीप सर. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, असे हे डॉक्टर दिलीप चौधरी सर. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता सर्वांचा छत्रपती राजा, सर्वांचा छत्रपती राजा. असे हे छत्रपतींच्या प्रेमापोटी शिवाजी महाराजांविषयी प्रचंड अभ्यास असणारे आदरणीय दिलीप चौधरी सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी सन्माननीय श्रीयुत प्रमोद रामेकर सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवश्री डॉक्टर प्राध्यापक दिलीप चौधरी सर यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. शिवश्री डॉक्टर दिलीप चौधरी यांचे भाषण मी 4 वर्षापूर्वीच मराठा लॉनवर सुर्वेनगर येथे ऐकले होते. त्यावेळीच मी ठरवले होते की सरांना आपल्या कॉलनीत शिवजयंतीला नक्की न्यायला पाहिजे. मी आतापर्यंत जे वक्ते प्रमुख मावडे म्हणून इथे आणलेले आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे बोलवले होते ते त्यांचे भाषण ऐकल्यानंतरच व मला आवडल्यानंतरच मी बोलवलेले आहे. मी तेव्हाच सरांचा मोबाईल नंबर घेतला व आपल्या कॉलनीमध्ये आमचे मित्र विनय सर, सुनील जुमडे सर, शेळके, विष्णू निशाने यांची आमची बैठक झाली. त्यामध्ये आम्ही चर्चा केली
या पाहुण्यांना गेस्ट म्हणून बोलवलं चालेल का? ते सर्वांनी एकदम होकार दिला आणि लगेच मी त्यांना फोन लावला. सरांनी पण मला होकार दिला. त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो. सरांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी सर हे चंद्रपूरला असतात. त्यांचे शिक्षण MA गोल्ड मेडॅलिस्ट, BEd, नेट, PhD. ते सहाय्यक प्राध्यापक तथा फाउंडर आहेत छत्रपती राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा. अध्यक्ष बाळवंश कॉलेज ऑफ योगा, नॅचरोपॅथी अँड हॉटेल मॅनेजमेंट चंद्रपूर. सर जिल्हा अध्यक्ष आहेत संभाजी ब्रिगेड चंद्रपूर. तसेच सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या अभ्यास मंडळावर सुद्धा ते आहेत. तेथे शुल्क निर्धारण समिती विद्यार्थी कल्याण मंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्राप्त शोधात अस्तित्वाच्या हा काव्यसंग्रह सरांचा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड इत्यादी राज्यात विविध व्याख्याने सरांची झालेली आहेत. तसेच नेपाळ व थायलंड येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित संमेलनात वक्ता म्हणून त्यांचा सहभाग आहे. मराठा सेवा संघाचे प्रशिक्षण म्हणून सर कार्यरत आहेत. विविध महापुरुष सामाजिक विषयासह स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, वक्तृत्व विकास, नेतृत्व विकास इत्यादी विषयांवर कार्यशाळा, प्रशिक्षण, व्याख्याने सर घेत असतात. हा सरांचा थोडक्यात मी परिचय दिलेला आहे. धन्यवाद. हजारो वर्षाच्या पारतंत्र्याला स्वातंत्र्याचं देखणं स्वप्न दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊस विनम्र अभिवादन. ज्या महापुरुषांनी लोकशाहीला देखील लाजवेल इतकं सुंदर स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या आयुष्याची 50 वर्ष अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च केलीत व आपल्या सगळ्यांना स्वाभिमानानं ज्याचा उल्लेख करावासा वाटतो असं रयतेचं राज्य निर्माण केलं, ते विश्वंत छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहूजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. ज्या माणसांनी जगाला शांतीचा संदेश देऊन खऱ्या अर्थाने या मातीचं ऋण फेडलं, ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज या सर्व महामानवांच्या तत्त्वज्ञानामधून एक निकोप मानवी जीवन भारतभूमीवर निर्माण होऊ शकलं, नव्हे ते जगाला देखील मार्गदर्शक ठरलं. अशा सर्व संत महापुरुषांना देखील विनम्र अभिवादन. आदरणीय जुमडे साहेबांनी जे काही मांडलं की आम्ही इतका प्रयत्न करतो, सातत्यानं हे सांगण्याचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज म्हणजे केवळ त्यांची जे काही संकुचित एक प्रतिमा तयार केली ती तशी नाही. तरी देखील आज तरुण भारतसारखे वर्तमानपत्र परत तसेच लेख का छापतात, तर जुमडे साहेब हा संघर्षच आहे. शिवाजी हा इतका सोयीचा डॉलर आहे का अमेरिकेच्या उपयोगाचा असेल तर अमेरिका वापरेल, तो चायनाच्या उपयोगाचा असेल तर चायना वापरेल, आपल्या देशाचा उपयोगाचा असेल तर आपण वापरायचा. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांच्या धोरणांच्या अनुषंगानं व्हायला पाहिजे होतं. शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं. शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण त्यांनी घेतलेल्या नियोजनाच्या व्यवस्थापनाच्या भूमिकेतून व्हायला पाहिजे होतं. शिवाजी महाराजांचं सार्वजनिकरण मानवी जीवनाला आकार देण्यासाठी त्यांनी जी काही तत्त्वं आपल्याला सांगितली, जी काही मूल्य आपल्या पुढे ठेवली, त्या अनुषंगानं व्हायला पाहिजे होतं. परंतु ते आपल्या देशामध्ये नाही झालं, जगभर झालेलं आहे. आपल्या देशामध्ये मात्र काय झालं तर शिवाजी महाराज ज्याला ज्याच्या सोयीचा वाटला त्यांनी त्याच्या सोयीचा मांडला, त्यांनी त्याच्या सोयीचा सांगितला. तर हे प्रयत्न होत राहतील, ते काही फरक पडत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की हे प्रयत्न कितीही जरी केले तरी आता एक जे काही शिवाजी महाराजांकडे बघणारी एक नवी पिढी जी तयार होत आहे, म्हणजे आमच्या वयातली पिढी किंवा आमच्या नंतरची जी पिढी आहे, त्या पिढीला तुम्ही कितीही जरी सांगितलं की शिवाजी महाराज हे मुसलमानांचे शत्रू होते, शिवाजी महाराज हे 60 किलोची तलवार घेऊन निघत होते, शिवाजी महाराज घोड्यावर बसत होते, सकाळी उठले की एक मुसलमान काप, दुपारी काप, दुसरा संध्याकाळी तिसरा काप, त्यांचा धंदाच मुसलमान कापायचा होता, असं तुम्ही कितीही जरी सांगितलं तरी ज्यावेळी माझ्यासारखा एक सर्वसामान्य मावळा, एक सर्वसामान्य अभ्यासक, एक छोटासा कार्यकर्ता ज्यावेळी पुस्तकात हे वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज
जान्ना मारणारा अफजल खान विजापूरवरून निघाला, ही पहिली बातमी देणारा रुस्तम जमान नावाचा मुसलमान जर माणूस असेल तर मग पुढचा कार्यक्रमच संपून जातो की मुसलमानांच्या विरोधात शिवाजी महाराजांचं युद्ध नव्हतं, मुसलमानांच्या विरोधात शिवाजी महाराजांचं काही राज्यही नव्हतं आणि शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी राज्य निर्माण केलं, अशी देखील ओढ तुम्हाला इतिहासात शोधून सापडत नाही. मी जबाबदारीनं बोलतो आहे, इतिहासात शोधून सापडत नाही. आता कोणत्या इतिहासात सापडत नाही तर समकालीन इतिहासात सापडत नाही. मग ते परमानंदाचं शिवभारत घ्या किंवा डचांनी लिहिलेल्या त्यांच्या डायऱ्या घ्या, इंग्रजांच्या अधिकाऱ्यांच्या डायऱ्या घ्या किंवा मोगलांच्या दरबारात असलेले इतिहासकार घ्या, मग हे सगळं सापडेल तुम्हाला कुठं? हे बकरी किंवा बकरींच्या पलीकडे आलेला इतिहास आहे किंवा अलीकडे अगदी म्हणजे नाटक वगैरे लिहिलेले जे कोणी आहेत, या लोकांनी त्यांच्या सोयीनं तिथं काही वाक्य जोडली. जशी आज मला तुमच्यापुढं शिवचरित्राची मांडणी करत असताना मला काहीतरी वेगळ्या अर्थानं मांडायचं आहे, म्हणून मी त्याच घटनांचा संदर्भ वेगळ्या अर्थानं लावणार आहे, तसा त्यांनीसुद्धा त्यांच्या तो सोयीचा लावलेला आहे. पण हा जो काही एक अँगल आहे, हा अँगल आपल्याला जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या देशाला पुढे जाण्यासाठी शिवचरित्र प्रेरणा देऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रहो, दुःख आणि खेद याचाच वाटते की एक स्वप्न आपल्या देशातल्या माजी राष्ट्रपतींनी पाहिलं होतं. 2020मध्ये हा देश महासत्ताक होणार आहे. आताही वर्तमान पंतप्रधानांनी एक स्वप्न पाहिलं की हा देश विश्वगुरू होणार आहे. आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांचं ते कामच आहे. त्यांनी जर आपल्याला स्वप्न दाखवली नाहीत तर आपण कशाच्या भरोशावर बटन दाबणार आहे? त्याच्यामुळे स्वप्न दाखवली जातात. आपण सुद्धा लहानपणी आमच्या बापाने सुद्धा आम्हाला एक स्वप्न दाखवलं होतं. मोठं झाल्यावर आम्ही आमच्या बापाला एक स्वप्न दाखवलं. बापाचं आम्ही पूर्ण करू शकलो नाही आणि आमचं स्वप्न बाप पूर्ण करू शकत नाही. ही सगळी वास्तवता आहे आपल्या भारतीय माणसाची. पण हे स्वप्न दाखवली जातात. मी वर्तमान प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नाबद्दल काहीच भाष्य करणार नाही, कारण त्याच्यावर काही उपयोग नाही. पण राष्ट्रपती अब्दुल कलामांनी मात्र जे स्वप्न पाहिलं होतं ते काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनवर पाहिलेलं होतं. ते काय हवेत पाहिलेलं स्वप्न नव्हतं. आणि ते स्वप्न याच्यासाठी होतं, मी भूगोलाचा विद्यार्थी आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या आधारावर ते एक स्वप्न पाहिलं की भारत हा सगळ्यात तरुणांचा प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनचा देश होणार आहे 2020मध्ये. आणि तिथून पुढे साधारणतः 30, 35, 40 वर्ष अशी एक अवस्था प्रत्येक राष्ट्राच्यामध्ये येते की ज्यावेळी प्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशन हे अनप्रॉडक्टिव्ह पॉप्युलेशनपेक्षा जास्त असते. आणि जर त्या पॉप्युलेशनला स्किलमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर ते राष्ट्र महासत्ताक होऊ शकतं. त्या देशामध्ये जे काही प्रोडक्शन हब आहे ते तयार करता येते. जसं आपण 20 वर्षापूर्वी पाहिलं, चीननं ते केलं. चीन आज प्रोडक्शन हब आहे. चीनकडे अमेरिकेपेक्षा जास्त ज्याला काय म्हणतो फॉरेन करन्सी आहे. आणि म्हणून चीन एखाद्या वेळा अमेरिकेला सुद्धा डोळे दाखवतो आणि अमेरिकेला शांत राहावं लागतं. हे वर्तमान राजकारण आहे जागतिक पातळीवरचं. असंच स्वप्न APJ अब्दुल कलामांनी या देशाबद्दल पाहिलं आणि सांगितलं की 2020 पासून आपल्याला देश महासत्ताक आपण करू शकतो. साधारणतः 2005-06च्या नंतर ही अवस्था आपल्याला येत आहे आणि याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आता अब्दुल कलाम नाहीत, अब्दुल कलामांचं स्वप्नसुद्धा नाहीत, ते जाऊन बरीच वर्ष झालीत आणि स्वप्नाची टार्गेट डेटसुद्धा जाऊन 3 वर्ष झालेली आहेत. 2023मध्ये एक नवं स्वप्न आपल्याला दाखवलं गेलं. आता आपल्याला केवळ महासत्ताहून थांबायचं नाही तर विश्वगुरू बनायचं आहे. ठीक आहे. आता या दोनही दृष्टीने जर आपण विचार केला तर काय भारत खरंच सज्ज आहे? भारताची एवढी खरंच परिस्थिती आहे? एकीकडे महागाईचा दर आपला वाढतो आहे, एकीकडे बेरोजगारीचा दर आपल्याकडे वाढतो आहे. मेणबत्त्या घेऊन फिरणाऱ्या स्त्रिया 1000 वेळा जरी मोर्चा काढला तरी मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी परत एका स्त्रीवर बलात्कार होतो आहे. आपली स्त्री सुरक्षित राहू शकत नाही. ज्या देशामधला शेतकरी आत्महत्या करतो त्या देशाचा प्रधानमंत्री जर म्हणत असेल आम्ही विश्वगुरू होणार आहे तर याच्यापेक्षा दुर्दैव लोकशाहीचं कोणतंच असू शकत नाही. ज्या देशामध्ये अजूनही मेळघाटसारखा एक भाग आहे की जिथे 2 वेळ दूध पाजू शकत नाही आई, कारण तिला तेवढं पोषक अन्नच मिळत नाही की तिच्या स्तनांमध्ये दूध यावं. ही व्यवस्था आपल्या देशामध्ये अजूनही आहे. आणि दूध मिळालं नाही म्हणून माणसं मरत आहेत, बालकं मरत आहेत. अन्न मिळालं नाही म्हणून माणसं मरत आहेत. रोजगार मिळाला नाही म्हणून लोक आत्महत्या करत आहेत. आणि माझ्या बापाकडे माझ्या लग्नाची व्यवस्था नाही म्हणून पोरगी समजून घेऊन स्वतःचं जीवन संपवत आहे. ही व्यवस्था जर ज्या देशामध्ये असेल त्याही देशानं महासत्ताक राष्ट्राचं स्वप्न पाहावं. तर मला असं वाटते नपुसकानं बाप होण्याची परिस्थिती आहे. याच्यापेक्षा वेगळं वर्णन आपण करू शकत नाही. आणि हे सगळं का झालं भावंडांनो? हे सगळं एकीकडे आहे आणि दुसरीकडे मात्र व्हिएतनामसारखं छोटंसं राष्ट्र, क्युबासारखं छोटंसं राष्ट्र अमेरिकेच्या सोबत लढतं. अमेरिकेला पराभूत करता येत नाही त्यांना.
आणि अमेरिकेसोबत हे अनेक वर्षानुवर्ष लढत असताना ज्यावेळी त्यांना विचारलं जातं की तुम्ही एवढ्या बलाढ्य शत्रू राष्ट्रासोबत कसं लढता, त्यावेळी ते लोक सांगतात की एक छत्रपती शिवाजी महाराज नावाचा माणूस कोणतरी महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला आणि त्यांच्या चरित्रातून काही गोष्टी प्रेरणा घेऊन आम्ही या बलाढ्य शत्रूशी लढतो आहे. ही एक अवस्था आहे. अमेरिकन इतिहासकार अलेक्झांडर असं म्हणतो की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही आमच्या देशामध्ये सुपरमॅन आणि स्पायडरमॅनच्या काल्पनिक व खोट्या कथा लोकांना सांगितल्या नसत्या, तर शिवाजी महाराजांचं चरित्र टी व्ही सिरियलमधून लोकांपर्यंत नेलं असतं. ही एकीकडे गोष्ट आहे. म्हणजे जग महाराजांची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा विचार करताय आणि जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे मात्र प्रश्नांचा डोंगर हिमालय एवढा मोठा होतो आहे. भावंडांनो, हे सगळं कशामुळे झालं असेल तर या देशातल्या विकृत चरित्रकारांनी, या देशातल्या विकृत इतिहास लेखकांनी शिवछत्रपतींचा जो काही आदर्श आमच्या पुढे खराखुरा ठेवायला पाहिजे होता, शिवचरित्राच्या माध्यमातून असंख्य मोठ्या प्रेरणा आमच्या पुढे उभे राहायला पाहिजे होत्या, त्याऐवजी माणसं माणसांच्या विरोधात कशी जातील, जातीजातीमध्ये भांडणं कशी लागतील आणि माणूस माणसांचा जीव घ्यायला कसा सज्ज होईल अशी व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण करून ठेवली आणि तुम्ही सगळे त्याला शिकार झालो, बळी पडलो. भावंडांनो, आज थोडीशी परिस्थिती बदललेली आहे. आमच्यासारखे हजारो पोरं बोलायला तयार झालेली आहेत, बोलत आहेत, लिहिणारे तयार आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक जरी या खोट्या युनिव्हर्सिटी मानल्या जात असल्या तरी बहुजनांच्या दृष्टीनं मात्र त्याही काही अंशी फायदेशीर ठरते आहे आणि म्हणून आता एक थोडंसं चित्र आपल्याला बदलायला एक अवकाश प्राप्त झालेला आहे आणि त्याचा उपयोग आपण सगळे लोकांनी करून घ्यायला पाहिजे. भावंडांनो, शिवचरित्राची प्रेरणा घेऊन जर आम्ही काम केलं असतं तर जगभरामध्ये आज लोक ज्या मॅनेजमेंटच्या थेरीज मांडत आहेत त्या मॅनेजमेंटच्या थेरी शिवचरित्रामध्ये वास्तवात 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींनी आणलेल्या आहेत. इकॉनॉमीची जर गोष्ट केली तर ज्या इकॉनॉमिक टर्मिनॉलॉजी जे म्हणजे मानव मुक्तीसाठी किंवा मानव कल्याणासाठीचं अर्थशास्त्र कसं असावं त्याचं जिवंत उदाहरण शिवचरित्र आहे. नियोजनाचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवचरित्र आहे. अनेक गोष्टी, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवचरित्र आहे. अनेक गोष्टी म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट घ्या किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या संकल्पना ज्या आता नवीन जगामध्ये एखादं राष्ट्र विकसित होण्यासाठी, एखादं कुटुंब पुढं जाण्यासाठी, एखादा मानवी समूह पुढं जाण्यासाठी ज्या नवीन नवीन टर्म्स वापरल्या जात आहे, या सर्व टर्म्सवर काम शिवछत्रपतींनी 350 वर्षाच्या पूर्वी केलं, परंतु त्या अँगलनं आम्हाला कोणी सांगितलं नाही. अफजल खान 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान आणि महाराजांची भेट झाली, कोथळा काढला, हे सगळं सांगितलं, त्याचं अत्यंत रंगबिरंगी वर्णन केलं. वर्णन करणारे करोडपती झाले, पोवाडे म्हणणारे करोडपती झाले, पण या देशाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला. या देशामध्ये मात्र हिंदू मुस्लिमच्या दंगलीच्या पलीकडे काही घडवू शकलं नाही. पण कधीतरी आपण विचार करता का, अफजल खानाचं कधीतरी तुम्ही चरित्र पाहिलं का? अफजल खानाच्या ताकदीवर कधीतरी विश्वास ठेवून बघा आणि नंतर विचार करा की इतका मोठा एक बलाढ्य माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून मारला जातो आणि एवढ्या मोठ्या संकटावर महाराज एकही सैन्याचा बळी न देता. लक्षात ठेवा, हे अफजल खानाची भेट म्हणजे त्यांनी तिकडून यायचं, आम्ही इकडून यायचं, या मैदानात एकत्रित यायचं, खो खो खेळायचं आणि एकमेकाचा कोथळा काढायचा, एवढं सोपं होतं का? सैन्य घेऊन आलेला अफजल खान वाईमध्ये थांबतो कसा? वाईतून फक्त 10 सैन्यांच्या सोबत एका वकिलाच्या सोबत प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो कसा? कोण आणलं त्याला तिथपर्यंत? कोणत्या मानसशास्त्राच्या थेरी वापरल्या असतील जिजाऊंनी? कुठल्या मानसशास्त्राच्या थेरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्या असतील? कसं नियोजन केलं असेल भेटेंचं? माणसांची निवड कशी केली असेल? येसाजी कंकच का निवडला? जीवा महालेच का निवडला? याचा कधीतरी आपण विचार करणार आहोत की नाही? याचा विचार न केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भेटीमध्ये वापरलेलं नियोजनाचं शास्त्र मागं पडतं आणि केवळ धर्माचा पुरस्कार करणारा किंवा धर्माचा तिरस्कार करणारी घटना आमच्यापुढे ठेवली जाते. भावंडांनो, धर्माचा पुरस्कार आणि तिरस्कार केल्यानं काहीच मिळत नाही हे 75 वर्षात आपण समजून घेतलं. पण या घटनेचं ॲनालिसिस जर नियोजनाच्या माध्यमातून तुम्ही केलं, अगदी विजापूरच्या दरबारातून अफजल खान विडा घेऊन निघाल्यापासून तर प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन त्यांचा कोथळा काढेपर्यंत आणि या सगळ्या भेटीमध्ये जर समजा चुकीनं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानांच्या हातून मारले गेले तर येसाजी कंकाकडे ती जबाबदारी होती की काही झालं तरी माझ्या जीवाची पर्वा न करता अफजल खानाला मात्र वापस जाऊ द्यायचं नाही, कारण स्वराज्यावर आलेला शत्रू जर परत गेला तर स्वराज्य उभं राहू शकत नाही आणि ते संकटात आल्याशिवाय राहणार नाही. जिवंतपणी
चं नियोजन आणि मेल्यानंतरचं सुद्धा नियोजन करणारा राजा आमच्या नीती आयोगानं कधीतरी वाचला असता तर माणसांची व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा नीती आयोगाला सुद्धा मिळाली असती. पण तसं झालं नाही भावंडांनो. आम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीनं पाहू शकलो नाही. पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग, एखाद्या राजाकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या राष्ट्राकडे निर्णयाची क्षमता कशी असली पाहिजे. आम्ही चीनच्या नावानं बोंबलतो, आम्ही पाकिस्तानच्या नावाने ओरडतो, कधीतरी सर्जिकल स्ट्राईकचा आव आणतो, आणखी काय काय गोष्टी करतो, सगळं करतो आपण. अनेक वर्ष करतोय, 75 वर्ष तर एकाच राष्ट्राशी युद्ध लढण्यात आमची सगळी म्हणजे जे काही साधनं आहेत ते सगळी संपत आहेत. साधनांची लढाई, हे लक्षात ठेवा, माणसाची कधीच लढाई नसते आणि लढाई हे कधीच कशाचं सोल्युशन होऊ शकत नाही. आपली लढाई म्हणजे कोणाचा तरी धंदा असतो, हे पहिल्यांदा समजून घ्या. इस्रायल, अमेरिका जोपर्यंत त्यांच्या फॅक्टरीमध्ये बॉम्ब, त्यांच्या फॅक्टरीमध्ये बंदुका, त्यांच्या फॅक्टरीमध्ये रणगाडे, त्यांच्या फॅक्टऱ्यांमध्ये एअरक्राफ्टचे विमान्स तयार होतात, तोपर्यंत आशियाई राष्ट्रांमधले भांडणं संपणार नाही. कारण ते जर संपले तर ग्राहक कोण राहणार आहे. जर सगळ्यांच्या बिमाऱ्या संपवून टाकल्या रामदेव बाबांवर विश्वास ठेवून, हवा बाहेर काढा, हवा आतमध्ये घ्या. आता कोणाची हवा निघली, कोणाचं काय झालं त्याचं त्यांना माहीत बिचारांना. पण या सगळ्यांनी सांगितलं आपल्याला. आता सगळ्यांनीच रामदेव बाबाचं ऐकलं असतं आणि सगळ्यांच्याच बिमाऱ्या दूर झाल्या तर डॉक्टरांचं कसं व्हायचं, प्रश्न आहे की नाही. आणि म्हणून जगभरामधल्या लढाया तोपर्यंत जिवंत राहतील जोपर्यंत शस्त्रांचा उद्योग जिवंत आहे. लक्षात ठेवा, तोपर्यंत तुमच्या मिस वर्ल्डच्या कॉम्पिटिशन सुरू राहतील जोपर्यंत सौंदर्य प्रसाधनांच्या कंपन्या जिवंत आहेत, तोपर्यंत बिमाऱ्या जिवंत राहतील जोपर्यंत मेडिकलच्या कंपन्या जिवंत आहेत. हे चाललेले पॅरलल उद्योग आहेत. पण आम्हाला त्याच गोष्टी वारंवार सांगितल्या जाते की आम्ही एकदा निर्णय घेऊन टाका ना, की तुम्हाला पाकिस्तान शत्रू म्हणून तरी डिक्लेअर करा, चीन शत्रू म्हणून तरी डिक्लेअर करा. रोजच्या रोज बातम्यांचे कॉलम कशाला छापून पाठवता आमच्याकडे. आणि चौधरी सर एका मोठ्या पदावरच्या माणसाने एका कार्यशाळेत आम्हाला सांगितलं, सेक्रेटरी होते आपल्या महाराष्ट्राचे, ॲग्रिकल्चर सेक्रेटरी, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी चीनमध्ये गेलो 15 दिवस एका दौऱ्यावर, 15 दिवसात चीनमध्ये एकही बातमी भारताची छापून आली नाही. कारण चीनवाले आपल्याला त्यांचा ना स्पर्धक समजत ना आपला शत्रू समजत, आपण त्यांच्या लेखी काहीच नाही, कारण आपल्या पुढं कितीतरी ते दूर गेलेले आहेत. त्यांच्यासाठी अमेरिका एकमेव टार्गेट आहे. आपण त्यांच्या लेखी काहीच नाही. पण आमचे पत्रकार रोज सांगतात चीनला असा धडा शिकवणार, चीनला तसा शिकवणार. अरे बाबा, त्याला तर ठरवू द्या आपल्याशी युद्ध करायचं की नाही. तो पैलवान खेळायला तयारच नाही, आम्हीच इकडे उगे तेल लावून तयार आहोत. ही जी गोष्ट आहे एकदा ठरवून टाका काय करायचं आहे. पण आमच्याकडे ही निर्णयाची क्षमता आम्ही निर्माण करू शकलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून अशा अनेक घटना आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक पत्र आहे, एक नोंद आहे एका डायरीमधल्या मार्टिन नावाच्या पॉंडिचेरीच्या समकालीन प्रशासकाची. तो असं म्हणतो, शिवाजी महाराजांच्या घोडेस्वारांना सामान्यपणे प्रत्येकी दर महिन्यास 2 पॅगोडा म्हणजे एक पॅगोडा साधारणतः 3.5 रुपयाचा त्यावेळी होता, 2 पॅगोडा असा पगार मिळतो. हे येथे सांगणे अस्थायी होणार नाही. सैन्यातील सर्व घोडे हे शिवाजीचे म्हणजे सरकारचे, नो प्रायव्हेटायझेशन. लक्षात ठेवा, हे सर्व शिवाजी महाराजांचे घोडे. त्या घोड्यांची निगा राखण्यासाठी मोद्दार असत. घोडेस्वार त्याच्यात अजिबात ढवळाढवळ करत नसे. पुढचं महत्त्वाचं आहे, दर 2 माणसांमागे 3 घोडे असत. दर 2 माणसांमागे किती घोडे? 3 घोडे असत. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांची सैन्य इतकी चपळ का हे आपल्या लक्षात येईल. शिवाजी महाराज आपल्या हेरांना उदारपणे मुबलक पगार देत असे, त्यामुळे ते त्याला अचूक माहिती पुरवत. ह्या कारणांनी त्याला आपले विजय प्राप्त करणे बरेच सोयीचे होई. हे समकालीन मार्टिन नावाच्या पॉंडिचेरीच्या प्रशासकानं त्याच्या डायरीत लिहिलेली नोंद आहे. माझ्या भावंडांनो, हे कशासाठी केलं महाराजांनी? पगाराचं धोरण का आणलं असेल महाराजांनी? तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाच्या सन्मानजनक जगण्याची कल्पना करता त्यावेळी त्याच्याकडे आर्थिक, सामाजिक, धार्मिक असं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. हा त्याच्या पाठीमागं मूळ विचार आहे. 6 महिने शेती आणि शेतीसाठी लागणारं सर्व साहित्य महाराजांनी पुरवलेलं आहे. बैल, नांगर, बियाणं, कर्ज, बिनव्याजी कर्ज, त्याच्यानंतर तिथे लागणारं बाकीचं भांडवल, त्याच्यात गायींच्या चांगल्या क्वालिटीच्या गायी, त्यासाठी लागणारा चारा, हे सगळं महाराजांनी पुरवलेलं आहे. आणि 6 महिने त्यांनी शेती करायची. आणि ज्यावेळी शेतीचा हंगाम संपला की मग महाराज मोहिमा काढायचे. आणि 6 महिने हेच मावळे हातात नांगर धरलेले पुढे तलवार धरायचे आणि स्वराज्याच्या सेवेत जायचे. पगारी
सैनिक म्हणून त्यांना ते न्यायचे. 6 महिने पगार मिळायचा, 6 महिने शेतीचं उत्पन्न, घरी राहिल्या शिल्लक महिला तर 6 महिने शेतीत या महिला काम करायच्या आणि उरलेल्या 6 महिन्यामध्ये शस्त्रांचे छोटे छोटे कामं जे होते शस्त्रनिर्मितीचे, ते शस्त्रनिर्मितीचे कामं या महिलांकडे दिलेले होते. तो उद्योग म्हणून त्यांनी स्वीकारलेला होता आणि त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी सगळ्यांच्या हातात कामं दिली. प्रत्येकाच्या हातात मुबलक पैसा येत होता. सर्व माणसं सन्मानानं जगत होती. कोणाच्या पुढं कोणाला हात पसरून लाचारी पत्करण्याची गरज पडत नव्हती. भावंडांनो, आज आपल्या देशातल्या लोकांनी जर ही व्यवस्थेनं जर समजा हा आदर्श घेतला असता तर इथे अडाणी नावाचा एक माणूस लाखो कोटी रुपयाचा मालक आणि दुसरा मात्र 40 रुपये दर दिवशी रोजी कमवू शकत नाही, इतका लाचार भारतीय नागरिक, ही तफावत निर्माण झाली नसती. लक्षात ठेवा, हा समाजवाद आहे खऱ्या अर्थानं. पण आपल्याला ती तत्त्व का समजली नाहीत? आम्ही इक्वल डिस्ट्रीब्युशन नाही करू शकलो. प्रत्येकाच्या हाताला आज काम नाही देऊ शकत आहे. मग कामच नाही देऊ शकणार आहे तर मग ते सन्मानानं जगतील कसे? ते लाचारीनंच जीवन जगतील ना, कोणाच्या तरी भरोशावर जगतील. एकीकडे पूर्ण पगार, मुबलक पगार, उदारमनानं पगार, दुसरीकडे तुम्हाला पेन्शन देणार नाही, तुमच्या भरत्या बंद, तुम्हाला नोकऱ्या बंद, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आम्ही ठेवू, 12,000 देऊ आणि वेठबिगारी करून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची शिवाजी महाराजांनी डचान फ्रेंचाच्या सोबत एक करार केलेला आहे आणि त्या करारात एक कलम टाकला आहे व्यापारी करारामध्ये. ते असं म्हणतात की डचांच्या बरोबर झालेला एक करार आहे. डॉक्टर रवींद्र रामदास यांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं हे पत्र आहे, करार आहे. करारातलं एक कलम आहे. ते असं म्हणतात, मुसलमानांच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती. पण आता माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची वा विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर माझी माणसं तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे, अशा पद्धतीचे शब्दप्रयोग आहे. म्हणजे माणसांची वेठबिगारी संपवणारा राजा ज्या देशात जन्मला त्याच देशात कंत्राटी पद्धतीच्या नावावर नवी वेठबिगारी आपण निर्माण करतो आहे. माझ्या भावंडांनो, हे आदर्श प्रेरणा शिवचरित्रातून आज वर्तमान व्यवस्थेनं, वर्तमान शासन प्रशासनातल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. म्हणून हे सगळं आहे. एक सुदृढ कुटुंब व्यवस्था ही सुद्धा एक शिवचरित्रातून घेण्यासारखी प्रेरणा आहे. आज आपल्याकडे सगळे कुटुंबामध्ये आपण संघर्ष करतोय, आतमध्ये छोटे आपल्याकडे नसेल कदाचित, आपण सगळे लोक चांगले आहेत, तुमच्याबद्दल मी बोलत नाही, पण समाजामध्ये जे काही पाहतो त्याच्यामध्ये बघा खूप मोठी स्पर्धा दिसते. दुऱ्याच्या भांडण्यासाठी भाऊ भावाला जिवंत संपवायला तयार आहे, 4 एकर विकून टाकायला तयार आहे, जिरवायला तयार आहे. बापाचं लेकाशी संबंध पटून नाही राहिलं. सासू सुनांच्याबद्दल मी काही बोलत नाही, नंदा भाऊजाचं काही बोलत नाही, बहिणीचं बोलता येत नाही, भावांचं बोलता येत नाही. सगळी परिस्थिती आहे. हे का झालं असं? तर त्याचं कारण आहे भावंडांनो, आपण आपल्या कुटुंब संस्थेमध्ये स्वतः प्रत्येकाची स्वतंत्र ओळख निर्माण करू शकलो नाही. स्वतंत्र ओळख जर प्रत्येकाची करून दिली असती ना तर कोणाची स्पर्धा कोणाशी राहिली नसती. इथे कामच नाही ना, काहीच काम नाही आहे. घरातल्या घरातच आपण भांडून राहिलो. आणि म्हणून मला असं वाटते शिवचरित्रातून ही एक कुटुंब व्यवस्थेची एक सुंदर प्रेरणा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. जिजाऊ काही फरक पडत नाही, संपूर्ण लोकांपासून वेगळं करा. महाराजांशी संबंध नाही जोडला तरी स्वतंत्र कर्तृत्व आहे. शहाजीराजे स्वतंत्र कर्तृत्व, शिवाजी महाराज स्वतंत्र कर्तृत्व, संभाजी महाराज स्वतंत्र कर्तृत्व, येसुराणी स्वतंत्र कर्तृत्व, राजाराम महाराज स्वतंत्र कर्तृत्व, ताराराणी स्वतंत्र कर्तृत्व. एवढंच नव्हे, ज्यावेळी आपण शिवकुळ आणि शिवचरित्र म्हणतो तर अगदी मल्हारराव होळकरांपर्यंत आणि त्यांच्या सुनबाई असलेल्या अहिल्याराणी होळकरांपर्यंत ही सगळी माणसं, सरदार असेल किंवा त्यांच्या कुटुंबातली लोक असेल, बहिर्जी नाईक स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केल्याच्या नंतर शिवकुळ नावाचा एक मोठा परिवार तयार होतो. माझ्या भावंडांनो, मला असं वाटते आज जर आपल्याला पुढं जायचं असेल समाज म्हणून तर आपल्याही कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला तेवढं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे, तेवढा सन्मान आपण दिला पाहिजे आणि तेवढं साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत की त्यांनीसुद्धा त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं. आणि प्रत्येकाचं जर स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं तर कोणीच कोणाच्या सोबतीनं स्पर्धा करण्याची किंवा कोणीच कोणाच्या आडवं येण्याची गरज उरत नाही. ही सुद्धा एक वर्तमान काळात आपल्याला खूप मोठी प्रेरणा शिवचरित्रातून घेण्यासारखी आहे. माझ्या भावंडांनो, महिलांच्या बद्दलच्या अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. मी सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलत नाही. का बदलत नाही?
कारण आम्हाला धर्मशास्त्रानं शिकवलेल्या स्त्रियांबद्दलचं वर्णन सगळ्यांना पाठ आहे. न स्त्री स्वातंत्र्य महती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, स्त्री हे उपभोगाचं साधन आहे, हे सगळं आमच्याकडून पाठ करून घेतलं. कसं पाठ केलं, कोणी पाठ केलं, कोणी सांगितलं, कळत सांगितलं, न कळत सांगितलं, प्रत्यक्ष सांगितलं, अप्रत्यक्ष सांगितलं, या वादात मी पडत नाही. पण ही गोष्ट माझ्यासारख्या चळवळीत अगदी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनातसुद्धा कधीतरी मी माझ्या बायकोशी व्यवहार करत असताना ती स्त्री आहे म्हणून तसा व्यवहार तिच्याशी घडतो, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. मला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. हे प्रत्येकाच्या सोबत घडतं आहे. इतक्या गोष्टी आमच्या मनावर बिंबवल्या गेल्या, संस्काराच्या माध्यमातून सांगितल्या गेल्या असेल. मग लहानपणी आईनं माझ्या बहिणीला झाडू मारायला लावलं आणि मी हातात झाडू घेतल्याच्या नंतर आई नकळत मला बोलली असेल की बेटा तुझं ते काम नाही, जा खेळायला, हे तुझ्या बहिणीचंच काम आहे. कदाचित त्याच्यामुळे माझ्या डोक्यात हे बिंबवल्या गेलं असेल. किंवा माझ्या घरी एखादी पूजा करत असताना नारळ फोडायची वेळ आली तेव्हा मी आंघोळ केलो नसेल तरी मला नारळ फोडायला लावलं, पण माझ्या बहिणीनं सकाळपासून पूजेची सारी व्यवस्था केल्यानंतर सुद्धा तिला नारळ फोडू दिलं नाही, तेव्हा कदाचित माझ्या ते डोक्यात गेलं असेल. कुठल्या ना कुठल्या कारणानं स्त्री हे दुय्यम आहे सांगितलं गेलं, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. उलट शिवचरित्रामध्ये मात्र स्वतःच्या आईचा सन्मान शिवाजी महाराजांनी केला. राज्यकारभाराचे अधिकार त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांचे अनेक निर्णय त्यांनी फिरवले, ते त्यांनी मान्य केले. पत्नीकडे अधिकार होते, सुनेकडे अधिकार होते, मुलीकडे अधिकार होते, बहिणीकडे अधिकार होते. हे सगळे अधिकार स्वातंत्र्य स्त्रियांचं मान्य केलं, सन्मान स्त्रियांचा राखला, परकीय शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान राखला. आणि या सगळ्या शिवाजी महाराजांच्या वर्तनातून एक एथिकल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या समाजामध्ये पर्क्युलेट झालेल्या आहेत की राजाच जर समजा आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांचा सर्वोच्च सन्मान करत असेल तर प्रजा तशीच वागत असते. जसं मी माझ्या घरच्या आईचा, मी माझ्या पत्नीचा, मी माझ्या बहिणीचा जर सन्मान केला तर माझ्या शेजारच्या माणसाची हिंमत होणार नाही की माझ्या पत्नीचा किंवा माझ्या बहिणीचा किंवा माझ्या आईचा उपमर्द करावा किंवा तिच्याकडे वाईट नजरेनं कोणी पाहावं. ही समाजामध्ये शिवचरित्रातून गोष्ट आली असती जर आम्ही या पद्धतीनं शिकवलं असतं. हा आदर्श आज आपल्याला सगळ्यांना घ्यावा लागेल, तर आम्ही स्त्रियांकडे वेगळ्या नजरेनं समाजाला पाहण्यासाठी भाग पाडू शकतो, नव्हे तसं सामाजिक वातावरण निर्माण करू शकतो. माझ्या भावंडांनो, या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींकडे मला वाटते शिवचरित्रामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे. नंतरची एक गोष्ट आहे की एथिकल गव्हर्नन्सची कॉन्सेप्ट आज आपण सगळेजण म्हणतो. शासन, सुशासन, चांगलं प्रशासन. चांगलं म्हणजे कसं, तर मी मघा जसं वर्णन केलं, तुमच्या कामाचा केंद्रबिंदू जर माणसं असतील तर त्याला एथिकल प्रशासन म्हणायचं. आणि जर तसं नसेल तर ते एथिकल नव्हे. माझ्या प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा तो गुन्हा तुमच्यावर नोंदवला जाईल आणि तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल. अशा पद्धतीचा आदेश काढणारा राजा, याला एथिकल प्रशासन म्हणते. एक पत्र तुमच्यापुढे थोडंसं वाचून दाखवतो आणि थांबतो. भावंडांनो, 16 मे 1673ला चिपळूणच्या जुमलेदाराला एक पत्र महाराजांनी लिहिलं आहे. त्याच्यात ते लिहितात, शेतकऱ्यांना कवडीचाही त्रास देऊ नका, त्यांच्याकडून विनामोबदला गवत, लाकूड, फाटे, भाजीपाला घेऊ नका. शेतकऱ्यांना त्रास द्याल तर त्यांचा तडतडाट लागेल. संध्याकाळी झोपताना, हे पुढचं लक्षात घ्या, संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे, आगटी, रंधनाळे विझवून झोपत जावा, अन्यथा उंदीर दिव्याची तेलवात घेऊन जाईल, आग लागेल, चारा जळून खाक होईल, मग जनावरांना चारा मिळणार नाही. काय विचार करतो माणूस? हा पण डिझास्टर मॅनेजमेंटच्या थेऱ्यांवर अभ्यास करतो आहे, पण हा माणूस प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरची थेरी मांडतो आहे स्वतःच्या वर्तनातून. आपण संकट आल्यावर समिती नेमतो आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र संकटच येणार नाहीत अशा पद्धतीच्या सूचना आपल्या सरदारांना, सैनिकांना, शिपायांना देत आहेत. ही जी याला म्हणते एथिकल बाइंडिंग. एथिकल प्रशासनाचं, एथिकल गव्हर्नन्सचं सगळ्यात मोठं सूत्र असते अकाउंटेबिलिटी. काय हे पत्र लिहू शकले महाराज? काय असं आज्ञापत्र काढू शकले असतील? याचं कारण एकच आहे की महाराजांकडे उत्तरदायित्वाची भावना होती. त्यांना माहीत होतं का जर मी या प्रजेचा राजा आहे तर या प्रजेला जगवणं, या प्रजेच्या कल्याणाची काळजी वाहणं आणि या सर्वांच्या हितामध्ये स्वतःचं हित शोधणं हे माझी जबाबदारी आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, नव्हे माझं ते उत्तरदायित्व आहे आणि त्या पदानं मला आलेलं उत्तरदायित्व आहे, म्हणून मी हे सगळं केलं पाहिजे. माझ्या भावंडांनो, या देशाच्या राज्यकर्त्यांमध्ये ज्या दिवशी अशा पद्धतीचं उत्तरदायित्व येईल त्या दिवशी तुमचं आमचं सगळ्यांचं कल्याण होईल. ज्या दिवशी अशा पद्धतीच्या उत्तरदायित्वाची भावना कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीत येईल त्या
दिवशी ते कुटुंबसुद्धा मोठं होईल आणि ज्या दिवशी समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये अशा पद्धतीच्या उत्तरदायित्वाची भावना येईल की होय मी सुद्धा माझ्या समाजाचा एक घटक आहे आणि मला सुद्धा समाजाच्या प्रती काहीतरी देणं घेणं लागतं आणि सोशल ॲनिमल म्हणून माझं वर्तन हे एक कॉन्स्टिट्युशनल असलं पाहिजे, वैज्ञानिक असलं पाहिजे, माझं वर्तन सगळ्यांना पूरक असलं पाहिजे, माझ्या घरी मी धिंगाणा घालेल, मला कोण काय म्हणू शकतं, माझ्या हक्काचं घर आहे म्हणून मनमानी मी वागेल असा विचार सोडून तो माणूस वागायला लागेल आणि मग एका सुदृढ निकोप समाजव्यवस्थेची आपण चर्चा करू शकतो. भावंडांनो, या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या आहे, पण या शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याचशा हळूहळू आपल्या मागं पडत गेलेल्या आहे. शेवटचं एक मूल्य राहिलं, वेळ आहे सांगू का सर की ओके, एक 2-4 मिनटात सांगतो. एक शेवटचं मला महत्त्वाचं शिवचरित्रातलं मूल्य सांगायचं आहे, ते म्हणजे शाश्वतता हे सर्वोच्च मानवी मूल्य आहे. हे शिवचरित्रातून शिकण्यासारखं आहे. सस्टेनेबिलिटी, शाश्वतता, प्रत्येक गोष्ट शाश्वततेचा विचार करून केला पाहिजे. काल बांधलेला रस्ता आज उखडून जात असेल आणि 75 वर्ष आम्ही रस्तेच बांधत असेल तर लोककल्याणासाठी निधी कशी शिल्लक राहणार आहे? काल बांधलेल्या नाल्या आज उकडून जात असतील, परवा बांधलेले पूल आज तुटत असतील तर भावंडांनो आपण लोककल्याणाच्या कल्पना नाही करू शकत. 75 वर्ष हेच करतो आहे. पैसे गेले कुठे इतके मोठे आमच्या देशाचे? कशात गेले, कशासाठी गेले याचा विचार कधीतरी कोणतरी मागणार आहे. तुम्ही नाही मागली, आमची पिढी मागेल, आमच्या पिढीनं नाही मागलं, आमच्या नंतरची पिढी मागेल. हिशोब द्यावे लागतील, लक्षात ठेवा. जे कोणी त्या काळात राज्यकर्ते असतील त्यांना हिशोब द्यावे लागतील. हा आमच्या मेहनतीचा पैसा आहे, आमच्या बापजाद्यांनी कष्ट करून मिळवलेला पैसा आहे. हा पैसा कोण्या एकट्या उद्योजकाचा नाही, हा पैसा कोण्या एकट्या व्यक्तीचा नव्हे. याचे हिशोब कोण नाही कोणतरी कधीतरी मागणार आहेत आणि म्हणून आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे. महाराजांच्याकडे आपण बघतो 350 वर्षाच्या नंतर किल्ले तसेच आहेत. महाराजांनी बांधलेल्या विहिरी तशाच आहेत, अजूनही पाणी देत आहेत. जाऊन बघा दूधविहीर रायगडावरची, जाऊन बघा सिंधुदुर्गच्या विहिरी, समुद्रामध्ये खारे पाणी सगळ्या भोवताला आहे आणि गोड पाणी मात्र महाराजांच्या किल्ल्यामध्ये अवेलेबल आहे. आम्हाला का नाही सुचलं हे शहाणपण? आम्ही का नाही पाण्याचं संवर्धन करू शकलो? आम्ही का नाही जंगलांच्याबद्दल विचार करू शकलो? आम्ही का नाही वाईल्ड लाईफच्याबद्दल विचार करू शकलो? वाईल्ड लाईफच्याबद्दल महाराज म्हणतात की ही गोष्ट आपल्या भविष्याची गरज आहे, गरज म्हणून त्याच्याकडे पाहतात. हाच मात्र वाघ आमच्याकडे येतोय, आम्ही वाघाकडे जातो हे कळत नाही. आम्ही चंद्रपूरच्या लोकांना कधी वाघ आम्हाला मारतो, कधी आम्ही वाघाला मारतोय, पण त्यांच्याकडे एका वेगळ्या भूमिकेतून आपण पाहिलं पाहिजे, हे आपल्याला कधी कळत नाही. भावंडांनो, हा जो काही एक शाश्वत विचार आहे, माणसांच्याबद्दलचा विचार आहे, व्यवस्थेच्याबद्दलचा विचार आहे. शिवाजी महाराजांनी केवळ स्वतःचं नेतृत्व मोठं नाही केलं, स्वतःचं नेतृत्व मोठं करत असताना हिऱ्यासारखी एक एक माणसं शोधून आणली, त्या माणसांना सगळी ताकद दिली, त्यांना मोठं केलं, त्यांच्यामध्ये विचार रुजवले आणि एक व्यवस्था निर्माण केली. जी व्यवस्था मी मघा म्हणालो तसं महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा कायम राहिली. पण महाराजांच्या राज्यानंतर म्हणजे मराठ्यांचं राज्य संपलं, नंतर इंग्रज आले, आपण सगळं पाहिलं. आता लोकशाही आली, लोकशाहीमध्ये सर्व प्रकारचं आम्हाला स्वातंत्र्य आहे, तरीसुद्धा पुन्हा आपण अशी व्यवस्था निर्माण करू शकत नाही. आपल्याला कायदे माहीत असून सुद्धा ते कायदे आपण पाळत नाही. माझ्या भावंडांनो, याचं कारण आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये तात्पुरता विचार आहे. उद्याचं काय होईल तेवढा आम्ही विचार करतोय. मला असं वाटते उद्याचं काय होईल हा विचार जरूर करा, पण येणाऱ्या उद्याच्या पिढीचं काय होईल त्याचासुद्धा विचार आम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही नवा मार्ग शोधता येणार नाही आहे. आणि म्हणून हे सुद्धा एक जे आहे शाश्वतता, याच्याबद्दल सुद्धा आपण विचार केला पाहिजे. साधनांचं उत्तम नियोजन महाराजांनी शाश्वततेसाठी केलेलं आहे. जिथं पैसा खर्च करायचा तिथेच तो केलेला आहे, कमीत कमी पैसा खर्च केलेला आहे. खजिना कधीही स्वराज्याचा रिकामा होऊ दिला नाही. खजिना रिकामा झाल्याबरोबर सुरतेवर स्वारी झालेली आहे, बुरहानपूरवर स्वारी झालेली आहे आणि तिथून पैसे आणून या ठिकाणी ठेवलेले आहे. सरकारचं जाऊ द्या, सरकारबद्दल बोलून थकलो आहे आता. फक्त मी तुमच्यासाठी शेवटचं बोलतो की सगळं सरकार बिरकार करेल न करेल त्यांचं ते पाहत बसतील, पण माझ्या भावंडांनो, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आपल्या बापजाद्यांनी निर्माण केलेली साधनं, आपण निर्माण केलेली साधनं जर संपत असतील आणि ती टिकवायची आमची नैतिक जबाबदारी आहे, हे आपल्याला जरी कळलं तरी मला वाटतं शिवचरित्रातून आपण बरंच काही शिकलो. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्ञानाचा असेल, धनाचा असेल, संसाधनांचा असेल, साठा कधीच कमी झाला नाही पाहिजे. म्हणून सातत्यानं प्रयत्नरत राहणे म्हणजेच शिवाजी होणे होय. ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना शिवचरित्रातून मिळावी एवढी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी. ज्या कार्यक्रमासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात ते आमचे मित्र, मी असं म्हणाल की आमचे विद्यार्थी प्रफुल्ल माटेगावकर
आज इथे शिवाजी म्हणून जो एक चमकदार चेहरा आपल्यासमोर आहे, असे कोरडे साहेबांचे सुपुत्र मा जिजाऊ, तिला थंडी वाजत आहे का बेटा? कौतुकास्पद, सगळ्यांसाठी एक टाळ्या वाजवा. भाषण देण्याचं प्रयोजन मी ठेवलेलं नाही आहे, आता आपण त्याच्यावर आटोपतं घेऊ. भाषण देण्याचं काम आमच्या सौभाग्यवती डॉक्टर रेखा बाराते यांचं असतं. मी इथे फक्त अध्यक्षाची भूमिका निभावण्या म्हणून आणि प्रोटोकॉलप्रमाणे सर्वात शेवटी भाषण करण्यापेक्षा मी आपलं भाषण इथे 2 मिनिटात आटोपतो. आदरणीय अरविंद धवड काका, आदरणीय केशवरावजी देवकर साहेब, आमचे सगळे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य भुसे साहेब, रामेकर साहेब, विष्णू निशाने, राजेंद्र निशाने, मनीष पाटील, इथे उपस्थित आमचे या कार्यक्रमाचे जे संस्थापक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सुनीलजी जुंबडे, बाकी सगळे आमचे सवंगडी आणि विशेषतः आमचे मार्गदर्शक जे राहिले आदरणीय रामभाऊजी बळी यांच्या स्मृतीत अभिवादन करून मी इथे 2 शब्द बोलतो. उपस्थित मित्रांनो, शिवाजी जयंती आपण 19 फरवरीला दरवर्षी साजरी करतो. आज 15वे वर्ष आहे आणि या शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर आपण इथे सगळीकडे पसरवतो. काय जरूरत आहे ॲक्च्युली हा जागर, शिवाजी महाराजांचा जागर आपण इथे हा एवढा उठाठेव का करतो, सातत्याने करतो? आपल्याच परिसरातली गोष्ट आहे. मला विचारणा करण्यात आली की जर हा कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घेता, जर नाही घेतला, वक्त्यांना बोलवलं नाही, काही लोकांची मनं दुखावतात, ते जर केलं नाही तर काय फरक पडतो? काय फरक पडतो? खरोखर कवी आहेत विष्णू नागर, त्यांनी या काय फरक पडतोवर फार चांगल्या 4-5 ओळी लिहिलेल्या आहे, सगळ्यांनी ऐकली असेल त्या. ते म्हणतात, मौसम बदलता है तो क्या फ़र्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो क्या फ़र्क पड़ता है, फूल महकते हैं तो क्या फ़र्क पड़ता है. अरे भाई, आदमी लड़ता है तो क्या फ़र्क पड़ता है, अकेला लड़ता है तो क्या फ़र्क पड़ता है, सबको लेकर साथ लड़ता है तो क्या फ़र्क पड़ता है, यहाँ भूखमरी है तो क्या फ़र्क पड़ता है, यहाँ बेरोज़गारी है तो क्या फ़र्क पड़ता है, और किसान हमारा अगर आत्महत्या करता है तो क्या फ़र्क पड़ता है. एक्चुअली हम ऐसे ही कह सकते हैं कि यहाँ तक कि कह सकते हैं कि सुनने में भी फ़र्क पड़ता है. क्या सुनने में भी फ़र्क पड़ता है? हाँ, फ़र्क पड़ता है. इसलिए फ़र्क लाने के लिए हम सभी जो यहाँ पर हमारे मित्र परिवार है, हमारे जितने लोग यहाँ पे समविचारी परिवार है, हम सभी पर यहाँ क्यों काम कर रहे हैं? क्योंकि फ़र्क पड़ता है. हम लोग शिवाजी महाराज का विचार जो है वो लोगों तक पहुँचाने के लिए काम कर रहे हैं, इसलिए फ़र्क पड़ रहा है. आज हमारा युवा, हमारी महिला बहुत खुद होकर इंटरेस्ट से काम करती है. यहाँ पर देखा होगा, अपनी जो भी व्यवस्था करती है तन मन धन से यहाँ पर अपना समय देती है, क्योंकि शिवाजी महाराज के विचारों को अगर कोई सामने ले जाएगा तो हमारे जैसे, आपके जैसे यहाँ पे उपस्थित सभी लोग जब तैयार रहेंगे तो भी फरक पड़ता है. हाँ, फरक पड़ता है. म्हणून मित्रांनो, हा शिवाजी महाराज जयंतीचा प्रोग्राम आपण दरवर्षी सादर करतो. असाच करत राहू, सर्वांच्या प्रेरणेतून करत राहू, चांगले वक्ते बोलवत राहू. आणि एवढंच बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो. वेळ आपल्याला आता फार कमी आहे. आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात. एक ऑडिओ व्हिज्युअल प्रोग्राम इथे आपण आयोजित केलेला आहे, त्याच्यामुळे मी माझ्या शब्दांना विराम देतो. पुन्हा कधी बोलू. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आज हा जो कार्यक्रम आज घेण्यात येत आहे, याच्यासाठी आम्हाला जी HB स्टेटच्या लोकांना जी प्रेरणा मिळाली, त्यात विनय बाराते सर, प्रमोद रामेकर आणि मी स्वतः
आम्हाला ही प्रेरणा मिळाली माजी खासदार माननीय प्रकाशभाऊ जाधव यांच्या संपर्कात आमचा हा विषय झाला आणि दरवर्षी आपण भाषणाचेच कार्यक्रम जास्त घेत असतो, पण एक थोडंसं वास्तविक लोकांच्यासमोर उभं राहावं या दृष्टीने हा आमचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्यात श्री प्रफुल्ल श्रीकृष्ण माटेगावकर यांचा थोडक्यात परिचय करून देतो आहे. हे अभियंता होते, BE सिव्हिल कन्सल्टंट म्हणून कार्यरत. सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून हिरिरीने सहभाग आहे त्यांचा आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावा याकरिता सह्याद्रीतील 7 रत्ने ह्या कार्यक्रमाची निर्मिती, ज्यांच्या आतापर्यंत 85 प्रयोग महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर झालेले आहेत आणि आज योगायोग असा की आज आपल्या HB स्ट्रीटमध्ये त्यांचा 86वा प्रयोग सादर होत आहे. नागपूरपासून 42 किलोमीटरचे अंतर मुंडले एज्युकेशन करता पसायदान परिसराची निर्मिती, ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली, जिथे शिवनेरी, तोरणागड, राजगड, रायगड, सिंहगड आणि सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती आणि विविध क्रांतिकारकांचा इतिहास बघायला मिळतो. राज्य शासनाच्या किल्ले संवर्धन समितीचे माजी सदस्यत्व, सांस्कृतिक समन्वयक समिती महाराष्ट्र शासन सदस्य, क्रांतिकारकांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही चापेकर, क्रांतिरत्न वासुदेव बळवंतराव फडके यांच्या नाटकांचे लिखाण आणि सादरीकरण तसेच क्रांतीचक्र ह्या महानाट्याची निर्मिती, जल्लोष स्वातंत्र्याचा ह्या यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सादर होणाऱ्या उपक्रमांचे संयोजन, विविध विषयावर आधारित 1500हून अधिक गाण्यांचे कार्यक्रम, किल्ल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता विविध स्लाईड शोज आणि विषयाशी निगडीत कार्यक्रम, इतिहास या विषयाशी निगडीत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मान, कायम नवीन काहीतरी संकल्प राबवून सांस्कृतिक कार्य करण्याची ओढ बघूया तर सह्याद्रीतील 7 रत्ने, संवाद गड कोटांशी एक दृकश्राव्य आविष्कार, प्रस्तुत करता निर्माता इंजिनियर साहेब श्री प्रफुल्ल माटेगावकर यांच्या संभाषणाने आपण सुरुवात करूया. धन्यवाद. HB इस्टेट येथील एक किटी ग्रुप आहे, तर आम्ही एक महिलांसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा विषय असा होता की 21व्या शतकातील महिलांचे आव्हाने, आणि त्यासाठी आमच्याकडे एक 8 निबंध आलेत आणि ते सगळे निबंध वाचल्यानंतर लक्षात असं आलं की आमच्या इथल्या महिला, आपल्या नुसतं HB इस्टेट नाही, त्या व्यतिरिक्तही बाहेरच्या पण महिलांनी याच्यात पार्टिसिपेट केलं होतं. तर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ते निबंध लिहिलेले आहेत आणि आम्हाला ॲक्च्युली त्याला म्हणजे फर्स्ट प्राईज कोणाला द्यावं, सेकंड कोणाला द्यावं ह्या आम्ही विवंचनेत होतो, पण फायनली सगळ्यांचा आमचा एक जो जे आमचे ज्यांनी ह्या निबंध सगळ्यांनी वाचून काढलेत आणि त्याच्यासाठी त्यांनी जे प्राइजेस, फर्स्ट प्राईज जो दिल्यात आलेला आहे ते आहेत ॲडव्होकेट देविशा दहीकर. शिवनेरी पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर जुन्नर हे तालुक्याचं गाव. मुळातच जुन्नर प्रसिद्धीस पावलं ते या शिवनेरीमुळेच. नाणेघाटाच्या ओठात आणि भीमाशंकराच्या जटात हे बुलंद आणि बेलाग्रत्न वसलेलं आहे. किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1018 मीटर म्हणजे 3342 फूट. 7 वाहनांच्या काळापासूनच शिवनेरी, जीवधन ही दुर्ग चौकडी नाणेघाटाची रक्षणकर्ती बनलेली आहे. नाणेघाटातील वाहत्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी ह्या दुर्ग चौकडीनं सांभाळली. जुन्नर गावी पोहोचताच एखाद्या गलबतासारखा शिवनेरी आपल्याला खुणावत असतो. ते काळेभोर कातळकडे, कडेलोटाची उत्तर बाजू आणि बौद्धकालीन लेण्या ज्या आपण आता बघू शकणार आहे, म्हणजे बौद्धकालीन लेण्या या आपण जुन्नर शहरातूनच अगदी स्पष्टपणे बघू शकतो.
शिवनेरीवर पायी जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिल्या दगडी पायऱ्यांचा राजमार्ग आणि दुसरा साखळीची वाट किंवा चोर वाट पण म्हणतात याला. पण कोणी अनुभवी दुर्ग अभ्यासक असल्याशिवाय या वाटेनं जाणं तसं धोक्याचं आहे. कारण जेमतेम पाऊल ठेवता येईल इतपतच पायऱ्या कड्यामध्ये खडक खोदून बनवल्या. तेव्हा आपल्याकरता दगडी पायऱ्यांचा राजमार्ग जास्त सोयीचा. ह्या राजमार्गानं 7 दरवाजे पार करून आपण गड माथ्यावर येऊन पोचतो. सगळ्यात पहिले आपल्याला दिसतो तो गणेश दरवाजा, त्यानंतर पीर दरवाजा, शिपाई दरवाजा, हत्ती दरवाजा, फाटक दरवाजा आणि शेवटचा आणि 7वा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा. गड माथ्यावर येता येताच गडाच्या उजव्या अंगाला जाऊन आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊ शकतो. साहजिकच आपल्याला स्मरण होतं ते जिजाऊंचं. शिवकाळात शिवाई देवी म्हणून पूजला जाणारा तांदळा हा शेंदूर चर्चित आहे. याच्यानंतर आपल्याला तांदळाचं चित्र बघायचं आहे. हा तांदळा शेंदूर चर्चित आहे. गड माथ्यावर आजही अनेक इमारती तग धरून उभ्या आहेत. त्यामध्ये गंगा यमुना टाके, बदामी टाके, कमानी मशीद, ईदगाह, अंबारखाना आणि शिवकुंज. शिवकुंज हे महाराष्ट्र शासनातर्फे तिथे उभारण्यात आलं आणि इथे जिजाऊंचं आणि शिवबांचं पंचधातूचं एक नेटकं शिल्प देखील तिथे बसवलेलं आपल्याला दिसतं. इथूनच शिवजन्मस्थानाची ती इमारत आपल्याला खुणावं लागते. 1925 साली करवीर छत्रपती आणि तत्कालीन शिक्षण मंत्री भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांनी या इमारतीचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आणि तेव्हा ही इमारत आपल्याला या स्वरूपात दिसायला लागली. शिवजन्मस्थानाची ती इमारत बघताच सगळा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जिजाऊंचं ते गडावर येणं, त्यांचे डोहाळे, त्यांचे शिवाई देवीला साकडे घालणे आणि 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवरायांचा जन्म, तो सनई चौघड्यांचा नाद, तो सगळा आपल्या कानात घुमायला लागतो. मित्रांनो, पण इतिहासाचं एक वेगळंच पान माझ्या डोळ्यासमोर फडफडत आहे. अंदाजे 1650 सालची गोष्ट. शिवरायांनी गड केव्हाच सोडला होता. एव्हाना त्यांनी 12 मावळातील देशमुखांना आपल्या बाजूने वळवून नवनव्या चढाया करायला सुरुवात केली होती. नेक्स्ट ट्रॅक. एव्हाना त्यांनी 12 मावळातील देशमुखांना आपल्या बाजूने वळवून नवनव्या चढाया करायला सुरुवात केली होती. स्वराज्य स्थापनेची घोडदौड सुरू केली होती. शिवरायांचं हे बंड मोडून काढण्यास विजापूरची आदिलशाही विफल ठरत होती. नाणे मावळातील महादेव कोळ्यांनी त्यापासूनच स्फूर्ती घेतली. दुर्गम डोंगरी मुलखात राहणारे हे महादेव कोळी एकत्र जमले. त्यांनी नाणे मावळात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. शिवनेरी काबीज करून त्यांनी स्वातंत्र्य पुकारलं देखील आणि मोकळ्या हवेत ते आता श्वास घेऊ लागले. इकडे निजामशाही बुडवायला मुघल आणि आदिलशाही राजवटी एकत्र आल्या होत्या. पण निजामशाही बुडवून त्यांच्या मुलुखाच्या वाटाघाटीवरून मुघल आणि आदिलशाहीत काहीतरी घोळ होता आणि नेमका त्याचाच फायदा या महादेव कोळ्यांनी घेतला आणि शिवनेरी काबीज करणं हे महत्वाचं पहिलं पाऊल त्यांनी उचललं. मोगलांच्या नजरा टवकारल्या. इकडे आदिलशाहीला देखील शिवरायांना थांबवणं कठीण जात होतंच, पण मोगलांना ती चूक करायची नव्हती. त्यांनी अफाट फौज नाणेमावळात पाठवली. बघता बघता शिवनेरी करकचून वेढला गेला. त्या 11 फौजेसमोर त्या बिचारा महादेव कोळ्यांचा काय टिकावं लागणार. 4ही बाजूंनी आक्रमण होत होतं. प्रयत्नांची शर्थ झाली आणि अखेर मोगली सैन्य शिवनेरीवर चढलंच. पळायला मार्गच नव्हता. सारेच बंडखोर मोगलांच्या हाती लागले. सुमारे 1500 स्वातंत्र्य सैनिकांचे शिवनेरीच्या गड माथ्यावर शिरच्छेद केले गेले. त्यांच्या मुंडक्यांचा ढीग लावून ठेवण्यात आला आणि जिथे हा नरमेध उरकला गेला तिथे एक दगडी चौथारा उभारण्यात आला. पुढे यथावकाश त्यावर एक घुमटही उभारण्यात आला. काळ्या स्मृती जपणारा
हाच तो काळा चौथरा आणि महादेव कोळ्यांची स्मृती जपणारा म्हणून कोळी चौथरा. मित्रांनो, पराभूत जरी झाले तरी ते स्वातंत्र्यवीरच होते. प्रत्येक महादेव कोळी हा एक स्वतंत्र शिवाजी होता. म्हणून आपण त्या चौथऱ्या पुढे नतमस्तक व्हायलाच हवं. त्या महादेव कोळ्यांच्या स्वातंत्र्य उर्मी आपल्याला तिथे जाणवायलाच हव्या. त्याशिवाय या गडरत्नाची भेट अधुरी असेल. मित्रांनो, जुन्नर प्रांत सोडून आता शिवबा जिजाऊंसोबत पुणे मावळात दाखल झाले. जिथे गाढवाचा नांगर चालवला गेला तिथे सोन्याचा नांगर फिरवून रयतेच्या हृदयात स्वराज्याचे बीज पेरले गेले. लाल महालात शिवबा घडत होते. कसब्याच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आता शिवबांची घोडदौड वळली ती थेट तोरणगडाकडे. प्रचंड गड तोरणा, प्रचंड गड तोरणा, ना कुठे पुणा रत्न की म्हणा, उंच उंचीचा हा देखणा, शिवाचा प्रथम कंठीचा फणा, मराठी राज्याचा जणू कणा हो जी 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 जी, मराठी राज्याचा जणू कणा हो जी 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 जी.